नमस्कार. लोकसभा इलेक्शन आला आणि या इलेक्शनमध्ये सगळी उलथापालथ होत असते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती. बट एवढ्या मोठ्या प्रमाणात कोण पक्ष, कुठला पक्ष इकडून तिकडे उड्या मारतं हे या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांना न भूतो न भविष्य आपण जे बघितलं होतं ते आता आपल्याला इथे बघायला मिळतंय. गोष्ट करतोय आपण मनसेची, जे की मनसेचं घोषवाक्य होतं, ब्रीदवाक्य होतं की एकटा चलो रे. आणि आता एकटा चलोला जी त्यांची घोषणा होती त्याला आता दुसरं इंजिन त्यांना जोडावं लागण्याची गरज आहे. कारण की बी-जे-पीमध्ये ते सामील होता का नाही होता, जो काही राज ठाकरेंचा मुद्दा होता, हिंदुत्वाचा मुद्दा आणि बी-जे-पीचा पण हिंदुत्वाचा मुद्दा, दोघं मुद्दे जर एका प्लॅटफॉर्मवर आले तर याचा नक्कीच फायदा कोणाला होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, की जो शिवसेना पक्षातनं दुसरा पक्ष काढण्यात आला. म्हणजे राजसाहेब ठाकरे यांना कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं नव्हतं, स्वतःचा पक्ष स्थापन करायचा होता आणि म्हणून त्यांनी हा पक्ष स्थापन केला. पक्ष ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेस त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील शिवसैनिक, हिंदुत्वाचा मुद्दा असणारे लोक, मनामनामध्ये महाराष्ट्र, शिवाजी महाराजांबद्दल आदर असणारे असे जे मनसैनिक होते ते मनसेमध्ये, जे शिवसैनिक होते ते मनसेमध्ये आले आणि हळूहळू मनसे ग्रोथ करायला लागली. 2000चं पहिलं जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये त्यांना खूप काही प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर हळूहळू मनसेची हवा कमी व्हायला लागली असंच आपल्याला बघायला मिळालं. कारण होतं पक्षवाढीसाठी राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे असं म्हटलं जातं की त्यांनी बाहेर निघाले नाही. असं देखील म्हटलं जातं की ठाकरे घराण्यात फक्त घरातून चालवण्यात येते सत्ता. कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील, त्यांच्यावर पण देखील तसेच आरोप झाले आणि अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर देखील तसेच आरोप झाले. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्रामधील मनसेची गरज, ज्या पक्षाकडे एकही आमदार खासदार नाही अशा पक्षाची गरज बी-जे-पीला का पडायला लागली. तर यामागचं कारण जर आपण थोडं उलगडण्याचा प्रयत्न केला तर मनसेमध्ये अजून असे काही महाराष्ट्रात असे काही मनसैनिक आहेत की ते राजसाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रेम करतात. मग राजसाहेब ठाकरेंचा जो काही मतदार आहे तो मतदार बी-जे-पीकडे वळवण्यासाठी राजसाहेब ठाकरेंची आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण की लोकसभेचं इलेक्शन आता मोदींसाठी खूप जिव्हारीचा प्रश्न झाला आहे. एक एक मतासाठी सगळी स्ट्रॅटर्जी बनवण्यात येते, सगळ्यांना कामाला लावण्यात आलं आहे आणि त्यात विनोद तावडे, सध्या महाराष्ट्रातनं बाहेर गेलेले विनोद तावडे, हरियाणा असो की अजून दुसरे कुठलं स्टेट असो त्यामध्ये प्रचाराची धुरा सामाडणारे विनोद तावडे यांनी ते बरोबर लक्षात घेतलं आणि त्यांनी राजसाहेब ठाकरेंना अप्रोच केला. ज्यावेळेस दिल्लीला बोलवण्यात आलं, मग आता एकेकाळी महाराष्ट्रात सिंह म्हटले जाणारे, टायगर म्हटले जाणारे, आत्तासुद्धा म्हटले जाणारे राजसाहेब ठाकरे यांना 13 तास वेट करावं लागलं. मग एवढी गरज का भासली राजसाहेब ठाकरेंना देखील आणि बी-जे-पीला देखील. बी-जे-पीने जर त्यांना 13 तास तात्काळात बसवलं तर मग राजसाहेब ठाकरे 13 तास का बसले, यामागची पण कारणं आहेत. तर पक्षवाढीसाठी आता राजसाहेब ठाकरे पुढे आलेत. त्यांना कळायला लागले एकीकडे पुण्याचे खंबीर नेतृत्व म्हणजेच मोरे साहेब, त्यांनी आता मनसेचा राजीनामा दिला आहे. अशामध्ये अजून जे काही इतर मनसैनिक आहेत त्यांनी दुसरीकडे वळू नये किंवा त्यांना किती दिवस ते फक्त मनसे करत राहतील, त्यांना कुठलं पद मिळत नाही आहे, कुठल्या इलेक्शनमध्ये त्यांना निवडून येता येत नाही. मग या सगळ्या गोष्टींसाठी आता राजसाहेब ठाकरेंनी विचार केला असावा आणि ते आता बी-जे-पीशी युती करायला जाते. पण अजून ऑफिशियल आहे तसं काहीच डिक्लेअर झालं नाही आहे. ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्याच वेळेस आपल्याला कळेल की हे जे गुपित आहे हे गुपित उलगडणार कधी. लवकरच 2-3 दिवसात याच्यावरचा जो काही पडदा आहे तो पडदा नक्कीच बाहेर पडेल आणि आपल्याला त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी कळतील. त्यासाठी अपडेट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.